साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्था व प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी माजी नगरसेवक नागेश गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अजितदादा चषक निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन रामोडी परिसरातील शासकीय गोदाम जवळील जांभूवीर तरुण मंडळ क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आले आहे। यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीम बुरहान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव इरफान शेख, मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम आदींच्या उपस्थितीमध्ये क्रीडांगणाचे विधिवत पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये 50 संघांनी सहभाग नोंदवला आहे। यामध्ये 700 तरुण तर 200 खेळाडूंचा समावेश आहे। सर्व सामने हे मॅटवर खेळवले जात असून यासाठी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने योग्य असे नियोजन करण्यात आले आहे। दरम्यान कबड्डी खेळाला गतवैभव प्राप्त व्हावे या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे किसन जाधव यांनी सांगितले आहे। दरम्यान अजितदादा चषक निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा ही 5 दिवस चालणार असून या स्पर्धेस खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यापुढील सर्व सामने व अंतिम सामना शंकर भवन उदय विकास प्रशाला शेजारी भूषणनगर लिंबियवाडी येथे होणार आहे। सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे।